नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात. एक खास बातमी बघा. कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय समोर कामगाराच्या न्याय हक्कासाठी सोमवार दिनांक ऑगस्ट 2025 रोजी एक दिवसीय आंदोलन करण्यात आला. प्रमुख मागण्या: पहिला, 6वा आणि 7वा वेतन आयोगाचा फरक मिळालाच पाहिजे. दुसरा, वारसा हक्क ताबडतोब मिळण्यास सुरुवात करा. तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची तात्काळ अंमलबजावणी करा. चौथा, आश्वासित प्रगती योजना 12 व 24 आणि 20 व 30 ची अंमलबजावणी करा. पाचवा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दिलेल्या आदेशाची आणि कृती समितीने दिलेल्या निवेदनातील मागण्यांची अंमलबजावणी करा. आता बघा, कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे नेतेगण काय म्हणतात आहे का. जनहित समाचार यूट्यूब चॅनेल जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट करा. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल बघताय त्याबद्दल धन्यवाद. आज या तुम्ही आंदोलन सुरू केलं आहे, त्याचं काय कारण काय? याचं कारण असं आहे की संघर्ष कृती समिती यांच्या मार्फत आज जो एक दिवसाचं आंदोलन आहे, या आंदोलनाचा भाग असा आहे की पहिल्या प्रथमच्या कामगारांचे 6वा आयोग 7वा आयोगचा फरक देण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट, कामगारांना घरं देण्यात आली नाहीत. तिसरी गोष्ट, 12, 24, 10, 20, 30चा प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला नाही. आणि या ठिकाणी महापालिकेमध्ये 26/7/2025 रोजी सफाई कामगार आयोग अध्यक्ष येऊन गेलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की कामगारांच्या ज्या पण मागण्या आहेत याची पूर्तता तुम्ही लवकरात लवकर करा. त्यानुसार आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी पण त्यांची अजून अंमलबजावणी होत नाही. त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्ही सर्व खात्यांना कळवलेलं आहे, कळवल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू. परंतु आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला कुठलीतरी एक तारीख द्या. असे उडवडीचे उत्तर देऊ नका. उडवडीचे उत्तर दिलं तर आम्ही आंदोलन करणार. म्हणून आम्ही एक दिवसाचं आंदोलन केलंय. याच्यानंतर जर का आम्हाला त्यांनी योग्य माहिती दिली नाही किंवा अंमलबजावणी केली नाही तर आम्ही याच्या पुढे बेमुदत उपोषण करणार आहोत, अशी आमची सगळ्यांची मानस आहे. एवढं बोलून मी ते थांबतो. माझं नाव श्रीपद भिकाजी तांबे. कृती समितीचा मी सल्लागार म्हणून काम करतो आणि भारतीय कर्मचारी महासंघ युनियनचा मी सरचिटणीस आहे. आता सध्या तर आमच्या युनियन मध्ये सगळेच सामील आहेत, कारण काय कृती समिती सगळे आहेत, कारण सगळ्यांना घेऊन आम्ही बरोबर चालतो. काय तुमचं नाव? माझं नाव महेंद्र कुंभारे. हे कामगार कृती समितीचा खजिनदार म्हणून आहे. आज हे जे आंदोलन तुम्ही सुरू केलंय एवढ्या पावसामध्ये, म्हणजे लोक काय प्रॉब्लेम काय? आज 25 तारखेला भिवंडी मनपा कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीने एक आंदोलन पुकारलं आहे. आंदोलन याच्यासाठी आहे की अनेक वर्षानुवर्ष भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचा फरक पालिका प्रशासनाने दिलेला नाही. नेहमीच आर्थिक परिस्थिती बरोबर नाही असे सांगून ते टाळला जातो. त्यामुळे तो फरक मिळावा आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना जी प्रत्येकाला घर मिळतो 25 वर्ष सेवा केल्यानंतर, त्याची अंमलबजावणी करा. वारस हक्क तात्काळ लागू करा. आश्वासित प्रगती योजना लागू करा. अशा विविध मागण्या संदर्भात आज आम्ही एक इशारा आंदोलन केलेलं आहे. हा इशारा आंदोलनची दखल जर पालिका प्रशासन घेतली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. आता जे कोंबडपाड्याला जे कर्मचाऱ्याचे जे बिल्डिंग आहे वसाहत, ते पाडून लई दिवस झाला आणि त्याचं काय त्या संदर्भात आमचे कृती समितीचे शरद बसाळे साहेब आणि श्रीपद तांबे साहेब हे पाठपुरावा करून राहिलेत. आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनाने मागे त्याचा एक निधी पण उपलब्ध केला होता. ते उपलब्ध करून सुद्धा टाळाटाळ करण्यात आली आणि पुन्हा ती तशीच आतापर्यंत जैसे ती परिस्थिती आहे. त्या संदर्भात
आमदार महेश चौगुले साहेब यांनी स्वतः त्यात पाठपुरावा करत आहेत आणि स्वतः त्यांनी सहभाग घेतलेला आहे. लवकरच ती करल. त्याच्यासाठी 8 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमचे बसाळे साहेब आणि तांबे साहेब पाठपुरावा करून राहिले. आणि जे कर्मचारी आता आहेत दुसरे त्यांना काय बोलू इच्छिता म्हणजे सर्व कर्मचारी कुठले कर्मचारी आहेत ते आता कामावर आहेत, ते सर्वांना काय संदेश देणार या आता आजचा जो आंदोलन आहे हा आमचा फक्त इशारा आंदोलन होता. याच्या पुढे येत्या काळामध्ये म्हणजे महिनाभरामध्ये म्हणजे सणासुद्धा तेव्हा दसरा दिवाळी येईल त्यावेळेस आम्ही मोठं आंदोलन करणार. तो बेमुदत आंदोलन असणार आहे आणि त्यावेळेस जर का कायदा सुव्यवस्था बिघडली, नागरिक सुविधामध्ये बाधा निर्माण झाली, त्याला जबाबदार प्रशासन राहील, आम्ही नसणार आहोत. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.